विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळेच आज आमचा समाज देशामध्ये मानासन्मानाने जगत आहेत. काही मुठभर लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गाने चालत आहेत, तर काही आमच्या समाजातील दलाल भडवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाच्या अगदी विरुद्ध दिशेने चालत आहेत आणि त्यामुळे आज संपूर्ण देशामध्ये आमच्या समाजाची बदनामी होत आहेत. जागोजागी आमच्यावरती जातीयवादी हल्ले करत आहेत. समाज एकजूट नसल्यामुळे प्रत्येक लढायांमध्ये आम्हाला अपयशाला सामोरं जावं लागत आहे. अशाच एका अन्याय अत्याचाराविरुद्ध कलिना युनिव्हर्सिटीमध्ये भंते पाली भाषेच्या अस्तित्वासाठी लढाई लढत आहेत. बंधू आणि भगिनींनो, काल दुपारी 2 वाजता महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने भंतेजी मीमांसा व शिष्टमंडळ यांची सहदेव भेट संपूर्ण घटनाक्रम व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात सुनावणी सुरू झाली. सुनावणी दरम्यान मुख्य पोलीस निरीक्षक, ACP, DCP, कुलसचिव, मुख्य सुरक्षा रक्षक आदी प्रशासनातील अधिकारी वर्ग, भंतेजी व शिष्टमंडळ उपस्थित होते. तिथेही नेहमीप्रमाणे जे अंतार्किक मेसेज आत्तापर्यंत गद्दारांकडून व्हायरल होत आहेत, ती बनावट कथा मुंबई विद्यापीठ प्रशासनाने आयोगासमोर मांडली. ज्यांचे कोणतेही सबळ पुरावे त्यांना आयोगापुढे मांडता आले नाहीत, परंतु शिष्टमंडळाकडे भंतेजींबाबत प्रत्येक घटनेचा तार्किक, न्यायिक, निरागस, अधिकृत आणि वास्तविकतेचा इत्थंभूत पुरावा असल्याकारणाने पोलीस प्रशासन व विद्यापीठ प्रशासन यांची त्रेद्रापीठ झाली. अक्षरशः आयोगापुढे ते निरुत्तर झाले. आयोगाने त्यांना चांगलंच खडसावलं आणि सर्व अहवाल 10 दिवसात सादर करण्याचे आदेश दिले. 6 महिन्यांच्या निरंतर आंदोलनानंतर थोडं नैराश्य येत होतं, कारण आपले म्हणणारे देखील हात वर करून, जबाबदारी झटकून व्यवस्थेच्या कुशीत आपले हितसंबंध जपण्यात मशगूल होते. अशा परिस्थितीत कोणी सोबत नसलं तरी संविधान आपल्यासोबत आहे याचा साक्षात्कार काल झाला. आणि जोपर्यंत संविधान आपल्यासोबत आहे तोपर्यंत या देशात प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे. प्रत्येकाला न्याय मिळेल ही अपेक्षा अत्याधिक बळावली. आता यापुढे निकालाची वाट पाहत आहोत, पण आम्हाला खात्री आहे विजय सत्याचाच होईल. मात्र आजपर्यंत भंतेजींची बदनामी करणाऱ्या समाजातील भाडखाऊ दलालांचा हिशोब नक्कीच चुकता करावा लागेल आणि यासाठी आपणा सर्व बहुजन बांधवांना एकत्र येऊन आपली एकीची ताकद दाखवावी लागेल. त्याचवेळी आपल्यातील दलाल, भाडखाऊ नेते सर्व एका मार्गावर येतील आणि सरळ हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी काल आपलं घरदार, नोकरी, धंदा मागे ठेवून अनेक कार्यकर्ते, बौद्ध उपासक, बौद्ध उपासिका भंते यांच्या स्मरणार्थ विद्यापीठासमोर पाली संघर्ष समन्वय समितीचे मुख्य प्रवर्तक भंते मीमांसा, मुख्य समन्वयक भंते पूर्ण आणि इंद्रजित मोहिते, संतोष गांगुर्डे, वैभव सोनवणे, संजय शिरसाट, संदेश मोहिते, संदेश गायकवाड, दीपक चौगुले, सीमा कसबे, लहू कदम, मयुरी मोहिते, सुशीला गांगुर्डे, राजेंद्र कसबे, रुपेश जगताप, अदिती पवार, सुमेध जाधव, जयवंत हिरे, सुंदर पांडमुख, नितेश शिंदे, मेहुल जाधव, सुजल गायकवाड, अनुराधा गंगावणे, उद्देश सोनावणे, निशा बामणे इत्यादींनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा. लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. यावं याची आपण काळजी घेऊन असे यांना निर्देश द्यावेत. बाहेरने डबा दिला तरी फोटो काढले जातात व्हायरल. हे सगळं रान असल्यामुळे थंडी प्रचंड कडाक्याची असते आणि त्या सगळ्या परिस्थितीत अशा कपड्यांमध्ये, वस्त्रांमध्ये गेले 16 दिवस आमच्या डोळ्याचं पाणी येते. म्हणजे आम्हाला वी कांट एक्सप्लेन नाव. 10 मिनिटाचा तुम्ही संध्याकाळी उभा राहू शकत नाही, 5 मिनिटं. फक्त माणुसकीच्या अपेक्षा, त्यांच्यासाठी माणुसकीच्या अपेक्षा. वेळोवेळी डिमांड केले आम्ही की निदान त्यांना आतरून पांघरायला तरी द्या, ते सुद्धा ते लोक प्रोव्हाइड करू द्या. वॉशरूमला सुद्धा जाऊ देत नाही, आम्हाला पण अलाव करत नाही सर. पूर्ण मेंटली हॅरेसमेंट झाली. द्वेष का? त्यांचे रूम त्यांना देण्यात यावे. भंतेजी इकडे बसले तर आम्ही हिंसक नाही आहोत. आम्ही हिंसक असतो तो 6 महिने नसतो थांबलो. नाही पाहिजे होतं. लोक जर त्यांच्याकडे मागणं मान्य केलं तर किंवा त्यांना निदान बोललं तरी असतं. आजपर्यंत जेवढी पण विद्यापीठांनी त्यांनी पत्र सर पाठवलेली आहेत ना, एकही पत्र किंवा म्हणतात सर एकही ओळ विद्यापीठाची अशी नाही की त्यांच्या मागण्यासंदर्भात दिलेली आहे. मागण्यासंदर्भात काहीच बोलत नाही. फक्त तुम्ही इथून उठा, इथून हला.
हे सगळं चाललेलं आहे. हे सगळं खूप भयंकर आहे. आणि गेल्या 1 तारखेपासून त्यांचं संपूर्ण बुद्ध प्रतिमा असेल, बाबासाहेबांची प्रतिमा असेल आणि भिक्खू म्हणून त्यांचे जे दैनंदिन रिच्युअल्स आहेत, ज्या त्यांना काय पूजाविधी वगैरे करावं लागतं, हा सगळ्या खंडित झालेला आहे. जसं एखादा मुस्लिम धर्म करून त्याचे जे देवीचे काय प्राथमिक तिथे नियम असतात, जैन साधू असेल किंवा काय असेल, दिगंबर असेल, तर तो जो चवळा हा एवढ्या सगळ्या गोष्टींचा सगळ्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून त्यांच्या अधिकाराचं हरण झालेलंच आहे. परंतु धर्मगुरू म्हणून देखील हरण झालेलं आहे आणि तरी देखील आपण ते सहन करतात, रस्त्यावर झोपतात. तर हे विद्यापीठाला देखील लौकिकाला साजेसं नाही, पोलीस प्रशासनाला देखील साजेसं नाही आहे. आपण आलात, आम्ही त्या खरोखर आभार मानतो की अल्पसंख्याक आयोगाने आमची दखल घेतली 6 महिन्यांनी आणि या ठिकाणी आलात, आपल्या खूप आभार व्यक्त करतो. परंतु आम्हाला न्याय पाहिजे. या ठिकाणी नुसतं येऊन तुम्ही आलात आणि निश्चित कायदा कराल तर आमच्या निश्चित मार्ग काढावा. आणि सर या सगळ्या हे प्रकारामुळे आमच्या धार्मिक बौद्ध म्हणून एक धार्मिक विद्वेष तर नाही ना हा विद्यापीठाचा? ज्या कोण घेते ही गोष्ट सर आमचे उपासक आणि उपासिका आणि भिक्खू संघ बनताना भेटायला येत राहणारे कन्सिस्टन्सी असणार. ते MA पालीचे विद्यार्थी असून सुद्धा माझं थिसिस पेंडिंग आहे, तरी मला ते मला रोख. या आयोगाने आमची बाजू मांडत असताना प्रशासनाला सुद्धा तरी जाब विचारले नाही. प्रशासन त्यांना त्या प्रकारचं उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे 8 दिवसाची मुदत जरी दिली असली तरी 8 दिवस न थांबता सातत्याने आम्हाला न्याय मिळण्यासाठी सर्व बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही विनंती करतो की आंदोलन आपलं असं नाही. जर आम्हाला न्याय मिळाला नाही, आम्हाला जर या संविधान मार्गाने आम्हाला न्याय मिळण्याचा प्रयत्न करायचा, न्याय मिळाला नाही, समुद्र आंदोलन होईल असं बौद्ध समाजाचे प्रतिनिधी म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी सर्वांना आव्हान करतो. या आंदोलनामध्ये सर्व समाजाच्या बौद्ध समाजाच्या लोकांनी, विशेषतः बौद्ध समाजाचे जे भटके आहेत यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. मला असं समजतंय की काही भटकेची RSSच्या बाबतीत RSSशी संबंधित लोक आहेत जे ह्या आंदोलनाला पूर्णपणे बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा भटक्यांना सुद्धा जाब विचारण्याचं काम आपण सर्व बौद्ध समाजाने विचारलं पाहिजे. या आंदोलनामध्ये आपण सर्वजण आलेलो आहोत. या आंदोलन शांततेच्या मार्गाने जात असताना जर काही प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने जर काही आम्हाला सहकार्य केलं नाही, या सरकारने सहकार्य केलं नाही, तर बौद्ध समाज काय असतो हे आम्ही जाणून घेऊ हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे सुरुवातीला 6 महिन्यापासून आंदोलक आहेत, ते सर्व आमच्या भगिनी आहेत. आपल्या संस्था सांभाळून मंत्रिमंडळाच्या नव्हे तर संपूर्ण समाजासाठी न्याय करण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्व बंधुभगिनींचे आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि बाबासाहेबांचा विचार, मुलांचा विचार हा अभिप्रेत असताना हे लोक जर आपल्याला शिकण्याचा प्रयत्न करीत असेल त्यांना जाब विचारला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करून हे आंदोलन प्रभावी होण्यासाठी आपण मध्यामध्ये इतर विहारामध्ये जय भीम. मनते दिमांचा यांनी गेली 6 महिने मुंबई विद्यापीठामध्ये समाजाच्या, बौद्ध समाजाच्या हितासाठी पाली विभागाला एक वेगळं प्रस्थ निर्माण करण्यासाठी, पाली भवन होण्यासाठी, विद्यार्थ्यांना सगळ्या सोयीसुविधा मिळण्यासाठी जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व समाजाने यावं या भावने मी इथे या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी गेली 6 महिन्यामध्ये भंतेजींना जो नाहक त्रास झालेला आहे त्यांच्या मूलभूत गरजा या विद्यापीठाने, व्हाईस चान्सलर आणि सगळ्या त्यांच्या पदाधिकारी या त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याला नाकारलेले आहेत. एका भंतेजींना ही न्यायव्यवस्था जर न्याय देऊ शकत नाही, या बौद्ध समाजाला कसा न्याय देणार, या भावनेने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी मायनॉरिटी सेलचे अध्यक्ष आणि त्यांचे सगळं सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. भंतेजींना म्हणणं ऐकण्यासाठी आलेले आहेत, बौद्ध समाजाचं म्हणणं ऐकण्यासाठी आलेले आहेत. यापुढे त्यांनी म्हणणं ऐकून आम्हाला न्याय देण्याचं असे त्यांनी आश्वासन दिलं आहे. पाहूया आज प्रशासन आणि भंतेजी मीमांसा आणि बौद्ध समाज याला काय न्याय मिळतो आहे, या व्यवस्थेला कसं नाकारण्याचा प्रयत्न ही व्यवस्था करणार आहे की नाही या अपेक्षेने आम्ही इथं आलेलो आहोत. आम्हाला अपेक्षा आहे अल्पसंख्याक आयोगाकडून भंतेजी आणि बौद्ध समाजाला न्याय द्यावा आणि आम्हाला या समाजाला, देशाला, देशामध्ये राहणाऱ्या सर्व बौद्ध समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.